नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले बेसिक कॉम्प्युटरवर आधारित महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. JPEG हा फाईल फॉर्मॅट कशासाठी वापरला जातो? इमेज फाईलसाठी वापरला जातो. JPEG जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप्स हा फॉर्मॅट उच्च दर्जाच्या इमेज साठवण्यासाठी वापरला जातो. संगणकामध्ये DNS चा पूर्ण अर्थ काय? DNS चा पूर्ण अर्थ आहे डोमेन नेम सिस्टीम. DNS हे वेब डोमेन नावाचे IP पत्त्यात रूपांतर करते, ज्यामुळे वापरकर्त्याला URL टाईप करणे सोपे जाते. कर्सरच्या डावीकडील अक्षरे हटवण्यासाठी कोणती की वापरली जाते? बॅकस्पेस ही की वापरली जाते. बॅकस्पेस की कर्सरच्या मागील अक्षरे हटवते, तर डिलीट की कर्सरच्या पुढील अक्षरे हटवते. संगणकामध्ये ISP चा पूर्ण अर्थ काय आहे? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ISP म्हणजे इंटरनेट सेवा पुरवठादार, जो वापरकर्त्याला इंटरनेट कनेक्शन पुरवतो. उदाहरणार्थ जिओ, एअरटेल, BSNL. संगणकामध्ये SMTP चा पूर्ण अर्थ काय आहे? SMTP म्हणजे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. SMTP म्हणजे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा एक संप्रेषण प्रोटोकॉल आहे, जो इंटरनेटवर ईमेल संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरला जातो. मेल सर्व्हर आणि इतर संदेश ट्रान्सफर एजंट मेल संदेश पाठवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आणि रिले करण्यासाठी SMTP वापरतात. संगणकामध्ये क्लाउड स्टोरेज म्हणजे काय? क्लाउड स्टोरेज म्हणजेच इंटरनेट डेटा साठवणे. क्लाउड स्टोरेज डेटा इंटरनेटवर साठवला जातो, जो कोणत्याही ठिकाणी आणि वेळी प्रवेशयोग्य असतो. उदाहरणार्थ गुगल ड्राईव्ह. संगणकामध्ये फायरवॉलचे कार्य काय? फायरवॉलचे कार्य आहे संगणकाची सुरक्षा करणे. संगणकामध्ये फायरवॉल हे एक सायबर सुरक्षा उपकरण आहे, जे संगणक किंवा नेटवर्कला नको असलेले ट्रॅफिक पासून संरक्षण करते. फायरवॉल नेटवर्क ट्रॅफिकमधील डेटा पॅकेट्सना सुरक्षित वातावरणात जाण्याची परवानगी देण्यापूर्वी तपासते आणि प्रमाणीकृत करते. संगणकामध्ये क्लिपबोर्डचा उपयोग काय आहे? क्लिपबोर्डचा उपयोग डेटा तात्पुरता साठवण्यासाठी आहे. क्लिपबोर्डमध्ये कॉपी किंवा कट केलेला डेटा तात्पुरता साठवला जातो, जो नंतर पेस्ट केला जाऊ शकतो. संगणकामध्ये कीबोर्ड कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे, ज्याचा वापर संगणकावर डेटा टाईप करण्यासाठी होतो. Ctrl+Z चा उपयोग काय आहे? Ctrl+Z चा उपयोग मागील कृती रद्द करण्यासाठी आहे. Ctrl+Z हा शॉर्टकट मागील कृती रद्द करण्यासाठी वापरला जातो. याला अनडू कमांड असेही म्हणतात. खालीलपैकी कोणती मेमरी तात्पुरती असते? खालीलपैकी रॅम ही मेमरी तात्पुरती असते. रॅम ही तात्पुरती मेमरी आहे, जिथे डेटा फक्त संगणक चालू असताना साठवला जातो. संगणक बंद केल्यावर रॅम मधील डेटा नष्ट होतो. रॅमला अस्थिर मेमरी असेही म्हणतात. संगणकामध्ये कॅश मेमरीचे कार्य काय आहे? वेगाने डेटा ॲक्सेस करणे हे कार्य आहे. संगणकातील कॅश मेमरी मुख्य मेमरी आणि CPU यांच्यामध्ये बफर म्हणून काम करते. कॅश मेमरीमुळे संगणकाचा कार्यप्रदर्शन सुधारते. कॅश मेमरीमध्ये CPU वारंवार वापरलेला डेटा आणि सूचना तात्पुरती साठवून ठेवले जातात. कॅश मेमरीमुळे CPU ला मुख्य मेमरीमध्ये प्रवेश करण्यासाठी कमी वेळ लागतो. Ctrl+A चा उपयोग काय आहे? Ctrl+A चा उपयोग सर्व्हर निवडण्यासाठी आहे. Ctrl+
ए हा शॉर्टकट फाईलमधील सर्व मजकूर किंवा डेटा निवडण्यासाठी वापरला जातो. कंट्रोल की आणि इतर शॉर्टकट की आणि त्यांचे वापर. Ctrl+B बोल्ड हायलाइट केलेली निवड. Ctrl+C निवडलेला मजकूर कॉपी करणे. Ctrl+D फॉन्ट प्रधाने विंडो उघडा. Ctrl+K लिंक घाला. संगणकामध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो? संगणकामध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S हा शॉर्टकट की वापरला जातो. संगणकात फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S शॉर्टकट की वापरला जाते. फाईल सेव्ह करण्यासाठी इतर शॉर्टकट की. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी Shift+F12 शॉर्टकट की वापरला जातो. F12 शॉर्टकट की वापरून सेव्ह ॲज पर्याय उघडता येतो. GUIचा पूर्ण अर्थ काय? GUIचा पूर्ण अर्थ आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. GUI ही संगणक यंत्रणेची अशी प्रणाली आहे जिथे वापरकर्ता ग्राफिकल घटक उदाहरणार्थ बटन, आयकॉन वापरून संगणक चालवतो. MS वर्डचा उपयोग कशासाठी होतो? MS वर्डचा उपयोग शब्द प्रक्रिया करण्यासाठी होतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड हा एक वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम आहे. याचा वापर दस्तावेज तयार करण्यासाठी केला जातो. यामध्ये मजकूर टाईप करून स्वरूपित केले जाते. दैनंदिन जीवनात आणि व्यवसायात MS वर्डचा वापर केला जातो. URLचा पूर्ण अर्थ काय? URLचा पूर्ण अर्थ आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. याला वेब ॲड्रेस असेही म्हणतात. URL हा इंटरनेटवरील संसाधनांचा अद्वितीय पत्ता असतो. URL हा वेब ब्राउझरला वेब पृष्ठे आणि ऑनलाईन संसाधने शोधण्यास आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी मदत करतो. संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य काय आहे? संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नियंत्रित करणे. ऑपरेटिंग सिस्टीम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यातील संवाद नियंत्रित करते. उदाहरणार्थ विंडोज, लिनक्स. संगणकामध्ये IPv4 आणि IPv6 यामध्ये काय फरक आहे? IPv4 मध्ये 32 बिट्स आणि IPv6 मध्ये 128 बिट्स आहेत. IPv4 हा जुन्या प्रकारचा इंटरनेट प्रोटोकॉल आहे ज्यामध्ये 32 बिट पत्ते आहेत. IPv6 मध्ये 128 बिट्स असून तो अधिक पत्ता प्रकार पुरवतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.